नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी ही चव्हाट्यावरती आलेली आहे। सुधाकर बडगुजरांच्या गजरातील तिघांचे देखील अर्ज हे पात्र करण्यात आलेले आहेत। सुधाकर बडगुजर, पत्नी हर्षा आणि मुलगा दीपक बडगुजर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। दीपक बडगुजरांचा प्रभाग 25 आणि 29 मधून दोन्ही अर्ज हे पात्र झालेले आहेत। माजी नगरसेविका भाग्यश्री डेमसे, मुकेश शहाणे हे अपक्ष लढणार आहेत। तर भाजपच्या गोटामध्ये उमेदवारांना एबी फॉर्म देताना काहीसा गोंधळ झालेला होता आणि त्यामुळे ही अंतर्गत गटबाजी आता समोर आलेली आहे। मुकेश साने सुद्धा तो आमचाच आहे, त्याला पण आपण समजून सांगूया, तो काही फरका व्यक्ती नाही आहे। आधी असंच ठरलं होतं की मुकेश साने आणि दीपक बडगुजर यांनी एकत्रित लढावं, परंतु अचानकपणे त्या ठिकाणी निर्णय आला की 25 मध्ये दोघं लढा। त्यामुळे दोन निर्णय दिल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। मुकेश साने निश्चितपणाने त्याची समजूत काढू आपण, त्यांना निश्चितपणाने त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर सुधाकर बडगुजर यांच्या घरातल्या तिघांचे अर्ज हे पात्र झालेले आहेत आणि त्यामुळे भाजपमधील कुठेतरी अंतर्गत गटबाजी ही चव्हाट्यावर आलेली आहे। काय गोंधळ निर्माण झालाय? सुधाकर बडगुजर आज जरी भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी ते याआधी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते आणि तेव्हापासूनचे हे राजकीय वैर त्यांचं मुकेश सहाणे आणि दुसऱ्या बाजूला आमदार सीमा हिरे यांच्याशी आहे। भाजपमध्ये जरी आले तरी अंतर्गत धुसफूस आणि सुप्त संघर्ष हा कायम आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे। सुधाकर बडगुजर यांचे पुत्र हे प्रभाग क्रमांक 29 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना तिथून उमेदवारी ही देण्यात आलेली नव्हती आणि त्याच्याऐवजी मुकेश सहाणे यांना अर्ज भरण्यासाठी पक्षाने सांगितलेलं होतं। सुधाकर बडगुजर हे प्रभाग क्रमांक 25 मधून त्यांनी आणि त्यांच्या पुत्राने उमेदवारी भरलेली होती, मात्र त्यानंतर देखील हा गोंधळ कायम होता आणि या गोंधळामधनच आपण बघतोय की नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये भाजपमध्ये अभूतपूर्व असा हा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि एकाच प्रभागामध्ये दोन लोकांना उमेदवारी अर्ज देण्यात आले आणि त्यामुळे हा संपूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे। आता निवडणूक अधिकाऱ्यांनी मुकेश सहाणे यांचा उमेदवारी अर्ज हा बाद केलेला आहे। दीपक बडगुजर यांना प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 29 अशा दोन ठिकाणाहून त्यांचे उमेदवारी अर्ज हे ग्राह्य धरण्यात आलेले आहे। तर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर आणि स्वतः सुधाकर बडगुजर यांचे प्रभाग क्रमांक 25 मधनं उमेदवारी अर्ज हे ग्राह्य धरण्यात आलेले। त्यामुळे बडगुजरांच्या एकाच घरामध्ये 4 एबी फॉर्म आहेत आणि आता उमेदवारी अर्ज माघारीची उद्याला शेवटचा दिवस आहे, त्यामुळे नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे। दीपक बडगुजर यांनी जर प्रभाग क्रमांक 29 मधनं माघार घेतली तर त्या ठिकाणी पुरस्कृत उमेदवार म्हणून मुकेश सहाणे यांना पुढे जाण्याची संधी आहे। त्याचबरोबर हर्षा बडगुजर यांनी जर माघार घेतली तर भाग्यश्री डोमसे यांना पुरस्कृत भाजप उमेदवार म्हणून पुढे जाण्याची संधी आहे। परंतु आता पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात? गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे, त्यांचा आदेश डावलून संपूर्ण हे होतंय का हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। निश्चित, त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।